अरे बाप 10 वाजले जाऊ दे मला वावरात आज भर नका नाही दिवसभर ए मॅ डबा पाठवून देतो बरं पप्पा थांबा थांबा. आता काय ते सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे घेऊन आपण एखादी महिना नाही नाही तर म्हणे दिवाळीला बी म्हणे घ्यायचं, बर्थडेला बी म्हणे घ्यायचं, घेतलंच नाही. अरे दिवाळीला तुला माहित नाही का आपली कपाशी राहिली होती काही आणि बड्डेच्या टायमाला बी काहीच नव्हतं आपल्याजवळ त्या केकला पैसे नव्हते बेटा घेऊन आता 1 महिन्यानं आपण हे ज्वारी मक्का इकाला घेऊन गेलो पाचोरा लगे तिकडे सायकल घेऊन अशी सायकल आणू ना गावात कोणाची सायकल नाही आहे खरंच मग खरंच ये हा अभ्यास कर हा प्रकाशराव पोरगी काही ऐकणार नाही आपल्याला सायकल घेण्यास पडते का नु आयला पेट्रोल झालं काय पेट्रोल झालं का नु हो काल तर टाकलं होतं ह्याला अर्धा लिटर पेट्रोलच झालं वाटतं संताप सला काय होईल पेट्रोल झालं भाऊ पेट्रोल झालं पेट्रोल टाकून घाल का लागतं जास्त अरे काल तर अर्धा लिटर टाकलेलं भाऊ संपून बी गेलं बाप्पा इंडिकेटर मुडेल मग काय करतो शेतकऱ्याचं आजच राहतं हे जोडलं की ते तुटतं आणि ते तुटलं की हे जोडतं असं एक खेळ आहे तो पिशीत काय स्टार्टर आहे ना बाप्पा स्टार्टर पिशीत का बरं अरे बापा या चोरा पायरी रोज इकडे न तिकडे ने आण करणं पडती अरे पहिले 2 स्टार्टर जायले बापू हे स्टार्टर आता याची हेच बुधार आणलं उधार हा रिचोरत्याक लोक मग वायरी चोरून नेते लोक मग फिल्टर गेलं तर मागी चाल मग चाललाय हा लाईट येईन ना आता पेट्रोल टाकून घे ना माझू नाही टाकून घेईन ना आता पंपावर जातो का हा नांद एकच 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 बैलगाड्या शर्यत रे लाईट आली असं नव्हतं आले चोरांना गेले काम लावून दिले दररोज न्या घरी नाना पहिले शेतकऱ्याचा आत्महत्या करतो तो करतो त्यात हेच अजून त्रास शेतकऱ्या चोऱ्या करून तुम्ही लय सुखी राहणार आहे का स्टार्टर नाही काही वायरिंग नाही काही हे नाही काही काही ठिकाणी चालू नाही झालं काय इथे तर सगळं काहीच नाही असतं खरं निघलं येते फक्त बदलावणं पडेल का बापरे काय चालेल काय नाही काय म्हणतो बापा कसं काय आला त्याकडे काम होतं आपलं एक बाबा माझ्याकडे काय काम होतं अरे आमची डीपी जळून जायला आप्पा आपल्याला त्याकडून वायर टाकायची तिथं हो भाऊ ते काम होणार नाही बरं रिकाम काय मी ते सगळे डीपीवाले बोलते त्यांना पहिले सांगून ठेवले की कोणाला वायर टाकू द्यायची नाही दुसऱ्या डीपीवाल्यांना टाकू देणार आप्पा मै पुरी की वावल यार अरे नाही ना अरे तुमचं गेले तर गेले अजून आमचं कुठे काही हे करत्या अरे ते आमची बर्ड्यावरची रात्री डीपी बसवली हं. सकाळी जळून गेली टाकू दे ना कुठे कोणाला काय माहित पडणार आहे नाही रे भाऊ हा रिकाम काम होईन ते काय संतान झाला चला मस्त कंपनीत काम करत होतो MIDC वाटलं गावाकडे जाऊन शेती करू बरं शेती करायला लागलो तिच्यात लाईन का आपल्याला साथ देत नाही काय करशील बरं होतं रे तिकडे कंपनी हे काय बेकार लय आली शेतकऱ्यांची अरे आली शेतकऱ्याची शेतकऱ्याला इतकं पिकवू शकतं माणूस पण आपल्याला साथ पाहिजे तशी भेटत नाही टाकू दे ना मग आता तुला काय सांगायकडे या बाय भाऊ मी आज टाकून येईन बरं काही बी झालं तर मग एक तर केळी जवळ राहिली हो
नाही रे भाऊ. मी काय म्हणतो 5 मिनिटं. अरे मी काय म्हणतो, काय कोणाला सांगू नको. हा. टाकून घेईन सकाळी काढून घ्यायचं. अरे आपण मी नाही, मला घराचं काम करायचं रे भाऊ, म्हणून दुसरं असं आहे काही का? नाही. तू बांधून गेला घर मग. बापा मन म्हणतो कर्ज कुठून घर काढतो. अरे होम लोन काढून देतो ना तुला. नाही रे बापा, पहिलेच डोक्यात खवडे कुठे गुलालाची हौस करतो. म्हणजे अजून कर्जाची त्यावर. कर्ज आहे म्हणजे, अरे मी या दिवाळीला कर्ज नील झालं असतं ना भाऊ रे. ते डाग खोटी झाली, सगळ्या कापसा सत्यानाश झाला. तू काला सगळ्यांचं झालं ना भाऊ. पण आता ये मस्त मालेवर मग मक्का मिक्का मस्त दिवस राहिली बाजरी. याच्यावर मी नील होऊन जातो. हा. मग दिवाळीला पाहू काय करायचं ते. चालतं ना मग. हा टाकून घेईन मग मी. हो टाक भाऊ, मग आता काय करतो. हा लाईट चालू तुमची आली. चालू भाऊ, ये जाय करू लाईट. आमचं काय झालं का ना 7 वेळेस डीपी जळली, काय भांगडे. 7 वेळेस हे दुसऱ्या डीपी जळवाल्यानं वायरी टाकल्या असेल. काही समजा मार्ग नाही झालं, काय करा आता. काय झाली शेतकऱ्याची अशी जावकळ आहे लाईन. मला आका टाकू येत नाही, आमच्या याच्यावर फोन टाकतं, मग आता काय भांगडी ही. पाय भाऊ आता मग आता हे काय रे शेतकरी, तू सारखंच सगळ्यांना जातात. 7 वेळेस जळली ना आप्पा, आता कसं काय करायचं. मग वायरी टाकू नका ते आता तुम्ही. चालूच आहे शेतकऱ्याचा विषय तो, आता कसं काय करा. आमच्यात काही आज जळायला नाही भाऊ. देवनारायण 7 करू. वेळेस जळली आप्पा, काय भांगडी. 7 वेळेस जळली बापरे. आयला आपली ना जळून जाऊ कुठे बी. आत्ताच चालू झाले, लाईट गेली काय रे. कसं काय लाईन बी जाते. काय झालं काय. काय डीपी काय झालं तरी बाई भाऊ. काही नाही हो, केबल जळाली होती. आता विजू म्हणा ते क्लिपा क्लापा काय आणायचं आणल्या, जोडजाड केली. 5-5, 50-50 रुपये शेतकऱ्यांकडून जमा केले. आणि आता त्या भाऊला द्यायचं आपल्याला. काय कायमच चालू डीपीचं. हा, या डीपीचं बी कायमचं. सरकारचं तसंच डीपीएस जमा नाही सरकार बशी. अरे हा काय खेळ आहे का. काय खेळणी. लोक म्हणतात की याच्या डीपीवर आकडा टाकू नका, त्याच्या डीपीवर आकडा टाकू नका. आणि जसं काही सगळे लोक म्हणतात आमचंच चालतं, आमचं स्पोट भरू द्या. असं नाही होणार ना. सगळे शेतकरी एकमेकाला आकडा टाकू देणं पडन. मग काय करते हाल आहे आपलीवाली. काय खरा खेळ. शेतकऱ्याचा वाईट दिवस आहे. पप्पूला माहित आहे कसं टाकत गेली सर्व्हिस. आवाज बी नाही पा. खरं पा बरं, मोटर चालू झाली का दादा. ओ दादा, हा टोकर आमचा आहे तो. अरे प्रकाश भाऊ धरे बिल आलं तुमचं. आता ते बिल भरले तुम्ही ना. आता का परवा. 15-20 दिवस झाले. अरे मग 15 वर्ष झालं, मग का बिल येणार नाही का. काय होते लाईटचं काय भानगडी जायकडची लाईट. अरे काय करणार आहे प्रका भाऊ, लोडच तेवढा आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही आटकून करतो. अरे रात्रात दिवस बरोबर जंगलांना पळत फिरणं पडतं. आम्हाला बी बायको पोरं सोर आहे तरी करणं पडतं. असं वाटतं ही नोकरी सोडून द्या, पण काय करतो. अरे पका भाऊ 8-8 दिवस डिप्या भेटत नाही. भेटली का ती जोडली का ही खराब होती, ही जोडली का ती खराब होती. काय करणार आहे. तुम्ही नव्हे काय केलं, होतं पाणी तर पेरतच फिरले. कसं आहे ना आता खरीपमध्ये ते असं बोंबललं, हां त्याची कसं रब्बीमध्ये निघण म्हणून आम्ही बी केलं. आता काय करणार ती. बसा मग आता अवकाळा करत आम्ही काय करणार आहे. काय बघा भाऊ पुढे अरे वावरात चाललं ना भाऊ. एवढं रात्रीचं. मग रातची लाईन आहे ना भाऊ रे. काय आथरून पांघरून नाही का सोबत. आथरून पांघरून झोपायला टाईम तर भेटलं पाहिजे. मन म्हणून तसे डुक्कडी तरच देते. बर आमचं का तुमच्यासारखे नोकरीवाल्यासारखे.
आमची नोकरी काय एवढी सोपी का भाऊ? किती हाल आहे आमचे पण. 8-8 तास 12-12 तास ड्युट्या करावं लागतात. सोपं आहे का आमचं पण? शेतकरी राजा आहे तुम्ही, मालक आहे तुम्ही. कवा भिजा शान कवा वे शान, तुमची कोण बराबरी करणार आहे? अरे ते फक्त म्हणायच्या गोष्टी आहे. राजाची अशी हाल राहते का? अरे लावल्यापासून ते लावलं तर मुंग्या खातीन का? इकून तिकून उगलं ते जगन का? थोडं मोठं झालं की ते डुकरं खातीन का? लाईट राहीन का? पाणी पडन का? एवढं ते चिंता आहे राजाला, एवढं चिंता राहते का? काय खरं आहे ते? मालक मालक आहे पण शेवटी. नाही रे भाऊ, चाल लाईट यायचा टाईम झाला असेल मग. किती वाजता लाईट? आता येईन 10-11 वाजता. बरं बरं, सावकाश जाय, पाहून दे बघ. अवघड आहे बाबा शेतकऱ्याचं. हो हाली शेतकऱ्याची. सरकारने यांच्यासाठी दिवसा लाईटची व्यवस्था केली पाहिजे पूर्ण वेळ, तेव्हा तो रात्रीचा आराम करेल. अरे चला मला मोटर लावू दे आता. लाईट आली काय? 11 वाजले तर. फोन लावून पाहिजे मला. लाईट नाही स्टेशनला फोन लावून पाहिजे. हॅलो, हा आपलं शेती बिटर कावर बांधी चालू आहे? नाही ना, 11 वाजले तरी अजून लाईट नाही. लाईट कशी नाही? असं आहे का? बरं, मी डीपीवर जाऊन पाहतो. हां, डीपीवर तर काही प्रॉब्लेम झाला नाही. काय झालं भाई भाऊ? डीपी जळाली भाऊ. डीपी राहिली. डीपीवर जाळ झालता भाऊ मोठा. आता काय 15 दिवस भेटणार नाही ती. भेटणार काय म्हणजे मग नाही मोठं मेन मागतान. डीपी नाही जळाली, जळाली ती स्वप्न. ती आम्ही किती दिवसापासून पाहतो आहे. तळ हाताच्या फोडासारखी दबलेली ती अर्ध्यावरती करपताना नाही पाहू शकत. वाऱ्याची झुळूक आल्यावर डोलणारी ती
आता शोकसभेत उभी असलेली माणसासारखी शांत वाटू लागते. असं का होतं रे देवा आमच्यासोबत? आम्ही स्वप्न पाहायचे आणि ते कधी निसर्गाने तर कधी मानवनिर्मित यंत्रणा आणि सरकारी धोरणामुळे भंग करायचे का असं? कधी सुटणार हे कोड? कसं जगायचं शेतकऱ्याने? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात, पण त्या जगाला माहीत आहे का आपण ते अन्न खातो ते पिकवण्यासाठी किती घाम किती रक्त त्या शेतकऱ्याचं गेले असेल? त्यांना जर त्याची किंमत नाही तर का करायचं आम्ही हे काम? हेच का ते डिजिटल इंडिया? कुठे गेली ती टेक्नॉलॉजी? नाही, आम्हाला फक्त 2 गोष्टी पाहिजे. पहिली म्हणजे पिकाला हमी भाव आणि दुसरी म्हणजे दिवसा अखंडित वीज पुरवठा. बस, आम्हाला काही नको, काही नको.